आणि आता बातमी तळ कोकणामध्ये करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाईची। सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यामध्ये होणाऱ्या अनधिकृत मासेमारी आणि एलईडीद्वारे होणारी मासेमारी यांच्या विरोधात आज ठाकरे शिवसेनेतर्फे मालवण मत्स्य विभाग कार्यालयावर धडक देण्यात आली। या मोर्चामध्ये मालवण, वेंगुर्ला, देवगड या भागातील स्थानिक मच्छीमार बांधव सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील समुद्रामध्ये होणाऱ्या एलईडी मासेमारीवर तात्काळ ठोस कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। तसंच येत्या काळात यावर कारवाई न झाल्यास यापेक्षाही मोठा आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला। ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रशासनाला हा इशारा दिला। समुद्रांच्या हक्काचा, समुद्रांच्या हक्काचा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये एलईडी मच्छीमारांवर अनधिकृत मच्छीमार आहेत त्यांच्यावर ट्रॉलर्सवर कारवाई करावी यासाठी ठाकरे शिवसेने जे आहे ते आंदोलन छेडलेलं आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत या आंदोलनातील वैभवजी नाईक आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल? आज फार मोठं आंदोलन होतंय, एलईडी मच्छीमारांच्या विरोधात हे आंदोलन होतंय, काय सांगाल? गेल्या 2 वर्षामध्ये या जिल्ह्याचे मत्स्यमंत्री असून सुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार एलईडी सुरू आहे। मत्स्य खात्याने जर ह्या पकडल्यात, कारवाई केल्यात पालकमंत्री असून, तर इथले आमदार, रत्नागिरीचे आमदार त्यांना दबाव आणतात आणि ते सोडावे सांगतात। गेल्या 8 दिवसामध्ये जवळ 13 बोटी पकडण्यात आल्या। हे इतके दिवस हे कुठे होते? आणि त्यामुळे जर आता एलईडी विरोधात आंदोलन आम्ही नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये समुद्रामध्ये मासे शिल्लक राहणार नाही, कासव शिल्लक राहणार नाही आणि त्यासाठी हे आमचं आंदोलन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीव्र होईल। नेमक्या ट्रॉवलवर देखील कारवाई होते, ते कसं पाहताय तुम्ही? आताच कारवाई होते ना आमच्या आंदोलनानंतर। जर कारवाई दिसेल तर आम्हाला सातत्याने आंदोलन करावं लागेल। नक्कीच। तर हे होते आपल्यासोबत वैभवजी नाईक। आंदोलन जे आहे ते अगदी मालवण इथून हे मत्स्य विभागावर चाललेलं आहे आणि मत्स्य विभागावर हे जाऊन धडक देणार आहेत। मात्र ही जी कारवाई होते ती नुसती बोगस कारवाई होते असं देखील वैभव नाईक यांचं म्हणणं आहे। खरं तर या ठिकाणी जी कारवाई होते ती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे अशी त्यांची देखील मागणी आहे। कॅमेरा पर्सन अक्षय गुरुप्रसाद दळवी, एनडीटीव्ही मराठी, मालवण, सिंधुदुर्ग।